पुन्हा महाराष्ट्र, इतिहास उजळण्या पुन्हा सोनेरी रयतेचा, मगरुरी माज वाढला आघाडी सत्तेचा, एक लक्ष विकासाचा भाजप पक्षाचा, एकमेव पक्ष श्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधीष्ठ भाजपा, भारताचे भविष्य भाजपा। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व महायुतीचे भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण भिवंडी येथे कोळी बांधवांचा संवाद मेळावा संपन्न झाला। यावेळी स्वतः उमेदवार कपिल पाटील हे या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित होते। यावेळी एका सुरात कोळी महासंघाच्या वतीने कपिल पाटील यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला। भिवंडी हा बालेकिल्ला अधिक भक्कम करून पुन्हा एकदा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना खासदार पदासाठी सलग तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे सर्वांना या प्रसंगी आवाहन करण्यात आले। या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, लोकसभा प्रचार प्रमुख रवींद्र भंडारी, भाजपचे पदाधिकारी, कोळी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार रमेशदादा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भिवंडी लोकसभेचे उमेदवार सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा आज उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे आणि कोळी महासंघाने त्यांच्या प्रचारार्थ आज कोळी महासंघाने पाठिंबा देण्याकरता कल्याण या ठिकाणी एक सभेचं आयोजन केलेलं होतं। कारण संवाद मेळावा होता हा की आमच्या सर्व कोळी बांधवांनी, कोळी आगरी बांधवांनी त्यांना सपोर्ट करायचा, त्यांना निवडून द्यायचं, ह्यासाठी आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः कपिल पाटील साहेब उपस्थित होते। आणि आमचं एकच मत आहे सगळ्यांचं की कपिल पाटलांनी गेल्या 2 टर्म्स म्हणजे 10 वर्ष खासदारकीच्या निवडणुका लढवल्या, परंतु आता तिसऱ्यांदा ते ह्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि त्यांना सर्व आमच्या समाजाने एक मताने त्यांना मतदान करून प्रचंड मताने निवडून देण्याकरता आज ही आमची संवाद यात्रा मेळावा होता। आणि सर्वांच्या मताने आज आम्ही कोळी महासंघाच्या वतीने, कोळी समाजाच्या वतीने आज सन्माननीय उमेदवार कपिल पाटील साहेब यांना आज पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला निश्चित आशा आहे की मागे 2 टर्ममध्ये आम्ही त्यांना मतदान केलेलं होतं आणि तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।